हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे मौज रेल्वे स्टेशनला. तिथलं तुम्हाला अपडेट दाखवतो, काय काय नवीन अपडेट झालेलं आहे. काही विशेष काय अपडेट नाही, पण जे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मौज स्टेशन, आणि सध्या तरी तिकडं काम चालू आहे. आता ते तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो काय चालू आहे, बघतो आहे का जाण्यासाठी काही. आणि इलेक्ट्रिक जे खांब आहेत ना, ते तिकडं म्हणजे तिथपर्यंत आलेत. त्या बोर्डाच्या खूप मागं तर दिसतोय तो. तर तिकडे इलेक्ट्रिक खांबचं काम झालेलं आहे, म्हणजे खांब राहून ठेवलेले आहेत. आणि तिकडे गेले असेल तर अजून कळेल की खांब म्हणजे किती आहेत काय नाही, पण इथून तरी दिसतात असे. आणि इकडे तर काही असं नवीन अपडेट नाही. मी जस्ट चेक करायला गेलो होतो की जे सिग्नलचं काम चालू आहे ना, सध्या बीडपर्यंत आलं आहे. ते म्हणले ते असे बोलले होते की तिकडूनच वडवणी साईडकडूनच आलो आहेत सिग्नलचं काम करत. पण असं इथं काही दिसत नाही मला, काय माहिती. अंडरग्राऊंड चालू होतं त्यांचं, पण आणखी वरती बोर्ड नाही बसवले त्यांनी, तर मग झालं असेल हे, पण कन्फर्म नाही सांगू शकत मी, असं काही दिसत नाही म्हणून. तर हे बघा, सध्या तरी नवीन अपडेट म्हणायला गेलं ना, तर हे ग्रिल जे आहे, हे ग्रिल नव्हतं बसवलं अगोदर. ते ग्रिलचं काम झालेलं आहे. आणि तिकडे पण ते लोखंडाचं बसवलं आहे. हे तर पाण्याची इथं पण सुविधा करून ठेवली त्यांनी, आणि हे लोखंडाचं करून ठेवलं त्यांनी पॅसेंजरला येण्यासाठी. पूर्ण हे लोखंडाचं पूर्ण काम झालं आहे. ग्रिलचं पण काम झालं आहे वरती पूर्ण. पूर्ण ग्रिलचं काम करून घेतलं. आणि हे असं एंट्री साईडली हे वॉकिंगसाठी आहे, म्हणजे वरती स्टेशनवर येण्यासाठी. सो असे दोन तर अपडेट दिसतात मला, म्हणजे काम झालेलं आहे. काय न होण्यापेक्षा तरी झालं ॲटलीस्ट. चला, बाकी काही नाही नवीन, जुनंच दिसते, बाकीचं काही नाही. हे ग्रिलचं काम जर झालं म्हणजे सोडलं तर म्हणजे लॉक आहे, बाकी काहीच नाही. सध्या तरी तिकडे काम चालू आहे. तिकडे गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की काय म्हणजे कसलं काम चालू आहे. मी आता मधोमध चालतो पटरीच्या तिथपर्यंत, त्या बोर्डापर्यंत बघतो काहीतरी, म्हणजे इथून इथं असं सिग्नलचा काही पॉईंट वगैरे दिसतोय का बघतो. ते असं वरती तर नाही ठेवणार पूर्ण, असं त्यांनी ते हे केलं असेल, पॅक केलं असेल, कारण की त्यांचं खूप अंडरग्राऊंड आहे ना काम, त्याच्यामुळे ते वरती तर नाही दिसणार. पण एक बघू, एक जर दिसलंच तर तुम्हाला दाखवतो. तो बघा आपला स्टेशन. असं चालत आल्याच्यानंतर ना मला ते खांब दिसला. सध्या तरी त्यांचं स्टेशनचं रिलेटेड जे काम आहे ना, ते कंप्लीट झालेलं आहे बरं का. आता काय इथं खांद्याला दिसते मला काहीतरी, पण तेच हे सिग्नलचं काय माहीत नाही, पण दिसतंय थोडंसं. ओके, पुढे आल्याच्यानंतर ना हे दिसलं मला खांब. आता सध्या तरी त्यांचा फोकस ह्याच्यावर असणार आहे, सिग्नल आणि इलेक्ट्रिक खांब. इथे घेऊन पडला आहे, तिथं दिसतंय त्याचं ते खांब उभा करण्यासाठी. तर अजून तर बसवलं नाही, पण बसू दे. पण भरपूर पुढं गेल्याच्यानंतर ना मी असं चालत जातो. मी परत माझा विचार होता की गाडी घेऊन परत जावं तिकडं, पण त्याच्यापेक्षा असं जातो चालत. तुम्हाला दाखवतो काय नवीन असून. हे बघा, खांब रवण्यासाठी तर त्यांनी जागा तर करून ठेवलेलीच आहे ऑलरेडी. फक्त आता खांब आणून ह्याच्यामध्ये फिट करायचं बाकी आहे फक्त. पुढं आणखी एक खांब पडलेला, तो पण तुम्हाला दाखवतो. इकडे खडी हे करायचं राहिले बरं का, लेवल करायचं राहिले खडी टाकून. ते बघा तिथं एक खांब पडलेला आहे.
हे असं मध्ये गॅप ठेवला त्यांनी, हे करायचं राहिलं, लेवल करायचं राहिलं गॅपचं, थोडंच गॅप आहे, जास्त नाही. आणि हा नजारा साईडचा, स्टेशनच्या साईडचा तो भारी वाटतं. हे बघा असं सरळ मी चालत आल्याच्यानंतर ना पुढं आणखी काम चालू आहे भरपूर. तर ते काम कसे चालू आहे ते सांगतो. आणि जे पोल आहे ना, पोल भरपूर म्हणजे मध्ये गॅप जर सोडला अजून एक थोडा गॅप आहे, बल्कि म्हणजे थोडासा एक गॅप आहे. आणि पुढं भरपूर पोल आणखी बसवले. त्यानंतर 4-5 पोल असे सरळ बसवले. आणि ते जे वर्कर काम करतात ना, ते काय काम करतात ते तुम्हाला दाखवतो. हे आत्ता मी चाललो आहे परळी साईडला आणि तुम्हाला दाखवते काय चालू आहे. बघा हे जो पोल बसणार आहे ना, ते पोल ज्याच्यात बसणार आहे ना, फिट होणार आहे, त्याचं काम चालू आहे ह्यांचं. हे बघा हे काम चालू आहे ह्यांचं. आता हे असंच काम ते पुढे पण केलं तर म्हणजे असं करत आपण ऐसे काम करते करते उधर जा रहे हो ना. हां अच्छा. तर यांचं पोलचं काम चालू आहे, ते काम करत करत असं पुढे चाललेत म्हणजे. चला नवीन तर असं सध्या ना असं ह्यांचं काम चालू आहे. मेन म्हणजे हेच चालू, पोलच्या रिलेटेड, लाईटीचा पोल आहे ना त्याच्या रिलेटेडच काम चालू आहे सगळं. आता मी जातोय परत परळी साईडला. आणि हे जे काम चालू आहे ना सध्या, ते बीड साईडला चालू आहे. तिकडे सरळ काम करत करत चालू आहे. बघा इथं पण 2 झाले, ते पण दाखवतो तुम्हाला. 2 ठिकाणी म्हणजे परळी साईडनी ते काम करत करत आलेत. तर पुढे माहीत नाही मला, पण ते ह्या स्टेशनवरून ते असं करत करत बीड साईडला चालले आहेत. तर हे सध्या मी तुम्हाला जे दाखवते ते परळी साईडचं दाखवतं आहे. त्या साईडला परळी साईडला जाताना हे बघा हे पण नवीनच केलेलं आहे आणि हे पण नवीनच केलेलं आहे. आणि असं ते करत करत बीड साईडला चालले तर. पण आता ते पुढं आपल्या बीडच्या स्टेशनला पण झालेलं नाही ना, ते असंच करत करत आता तिकडे जाते. 3 सध्या काम चालू म्हणू शकतो आपण, म्हणजे आता रिसेंटली दिसते ते. एक म्हणजे सिग्नलचं काम, दुसरं म्हणजे इलेक्ट्रिकचं काम, आणि तिसरं हे पोल ज्याच्यामध्ये आपण फिट करणार आहेत ना त्याचं काम. चला काहीतरी नवीन. तर मी परत चाललो आहे परळी साईडला. हे बघा इथे 2 पोल बसवलेत. तर पुढं तर झालेलंच आहे ऑलरेडी पोल, फक्त पोलचा बसवायचं फिट करायचं काम बाकी झालेलं. आता कधी पोल बसवतील नाही सांगता नाही मला, पण आता हे कामच चालू आहे त्यांचं. त्याच्यामुळे ते ॲट अ टाईम एकदा सुरू केलं की तेच कंटिन्यू करत राहतील, म्हणजे गॅप नाही पडणार. ती अशी होती नवीन अपडेट मौज रेल्वे स्टेशनची. तरी या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये आपण एक धरू शकतो, कन्सिडर करू शकतो एक अंदाजा, की भरपूर प्रमाणात ना सिग्नलचं आणि इलेक्ट्रिक जे काम आहे ना ते भरपूर काम होईल ऑक्टोबरमध्ये तरी. सॉरी ऑगस्टमध्ये भरपूर प्रमाणात काम होईल, कारण की ऑलमोस्ट आता भरपूर काम होतच आलेलं आहे. आता ते बीडच्या स्टेशनचं एक राहिले आणि राजुरी साईडचं तिकडं तर आता तिकडून तर काम म्हणजे विगनवाडी साईडने काम होत आहे. तिकडनंच इलेक्ट्रिकचं काम होत चाललं आहे. म्हणजे इलेक्ट्रिकचं काम तिकडनं करत 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 आता इकडं परळी साईडला येत आहेत. आणि ह्याचं काम ते करत करत परळी साईडने बीडकडे जातात. हे थोडंसं इथं लेवल केलेलं आहे आणि थोडं मध्ये राहिलं गॅप. खडे आणून तर टाकले ऑलरेडी, फक्त आता लेवल करायचं राहिलं इथं. हे बघा इथं पण खांब रावण्याची जागा केलेली. हे बघा हे लेवल करायचं राहिलं थोडंसं. तर अशी होती न्यू अपडेट मौज रेल्वे स्टेशनची. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.
तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.